शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी उत्साहात पार पडला। वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, माजी आमदार मीनाक्षी पाटील, माननीय विवेक पाटील, आमदार धैर्यशील पाटील, पंडित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, आरोग्य सभापती भाई पानशिलकर, अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, आरडीसी बँकचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, कार्यालयीन चिटणीस अनंतराव देशमुख, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील आदी मान्यवरांसह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान पाहुण्यांच्या उपस्थितीत हॉटेल मॅपल आयव्हीचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर सिमरन मोटर्स व दशमेश होंडा शोरूमचे उद्घाटन देखील करण्यात आले। दरम्यान अभिष्ट चिंतन कार्यक्रमात रामराजे निंबाळकर यांनी जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याची प्रशंसा केली। घटनेने घातलेली ही चौकट, या चौकटीत झालेली ही व्यवस्था, ही जी व्यवस्था झालेली आहे ही या सर्वसामान्य पिढीला ही स्वप्न पूर्तता करण्यासाठी ताकद आणि संधी देऊ शकते का, हा विषय माझ्या मनात गेल्या 20-25 वर्षात राज्य पातळीवर काम करत असताना हा निश्चितपणे येऊन गेलेला। त्यामुळे जयंतराव पक्षाला आता काही फारसा अर्थ राहिला असं मला काही वाटत नाही। डावा असेल, उजवा असेल, कोण काय असेल, कुठल्या विचारसरणीचा असेल, कोणाचं काय म्हणणं असेल, प्रभूसाहेबांनी जी मतं मांडली त्याशी दादा आणि मी रघुनाथ दादा मला सहमत व्हायलाच पाहिजे। आणि शेवटी आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले लोक आहोत, तुम्हाला कोकणातल्या लोकांना वाटतं की ऊस लागला की सगळं होतं। जयंतरावांना अनुभव आलाय की पुढे आता काय होतं। म्हणण्याचं माझं एकच म्हणणं आहे की जयंतराव आपल्याला हे करायला लागणार आहे। लोकांनी आपल्यावर अपरंपरा प्रेम दिलेलं आहे, श्रद्धा ठेवलेली आहे आणि विचारसरणीचा विचार सोडून जे काही समाजाला आवश्यक आहे, विशेष करून तरुण पिढीला जे आवश्यक आहे हे करण्यासाठी आपल्याला कुठेतरी एक प्लॅटफॉर्मच बांधायला लागणार आहे। आणि या प्लॅटफॉर्मवर दादा सगळ्या विचारसरणीची लोक, प्रभूसाहेबांनी जे विचार मांडले हे पवारसाहेब गेले 25 वर्ष माझ्यासारखा माणूस पवारसाहेबांच्या सारखी गेला की जो शिक्षक होता, माझी ओळख करून त्यानं मला सांगितलं की रामराजे शिक्षक होते। खरं सांगायचं तर मला रामराजे म्हणून देण्यापेक्षा प्राचार्य रामराजे म्हणण्यात फार आनंद असतो। मला जर खरं जर या लाल दिव्यात फिरण्यापेक्षा जर खरा आनंद काय असेल तर शिकवण्याचा आनंद आहे। जयंतराव हे कसं करायचं ते तुम्हीच करू शकता। पण तुम्ही सर्कस जमवण्यात आणि रिंग मास्टर म्हणून काम करण्यात। यावेळी सुरेश प्रभू यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। जयंतराव लौकिक अर्थाने जरी 60 वर्षाचे असतील ते मला वाटतं 25-30ल्या तरुणासारखा उत्साह अजूनही त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये जाणवतो। परंतु एक गोष्ट मात्र नक्की की जयंतराव सारख्या व्यक्तीचा कर्तृत्व त्यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व अनेक गोष्टी, अनेक ठिकठिकाणी केलेलं काम हे पाहिल्यानंतर मात्र त्यांचं आणखीही जास्त असेल असं वाटतं। कारण एवढ्या कमी वयात एवढं काम करणं, शेका पक्षासारख्या एका लढाऊ पक्षाचं नेतृत्व करणं, विधान परिषदेमध्ये असो, राज्यामध्ये अनेक कोणाचे प्रश्न असो त्यासाठी संघर्ष करणं, आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी जिथे जिथे कष्टकरी कर्मचारी काम वर्ग आहे त्यांचे प्रश्न सोडवणं, खास करून आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये विकासाची अनेक कामं घडवणं, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर
खरोखरच वाटत नाही की एवढ्या कमी वयात एवढं काम माणूस करू शकतो. परंतु या दोन्ही गोष्टी साधल्या. एका बाजूला तरुणाईचा उत्साह आणि दुसऱ्या बाजूला वयापेक्षा जास्त असणारी राजकीय परिपक्वता, याचा विचार केल्यानंतर केवळ हे काम जयंतराव पाटीलच करू शकतात. त्याच्याबद्दल आपल्या कोणालाही शंकास्पद कारण नाही. यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील आमदार जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.